घात 13A फैजल त्याने एकाच घरातील 5 जण संपवली। डोकं चक्रावणारी ही रिअल स्टोरी। जाणून घेऊया नेमकी घटना काय आहे। त्याआधी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। घटना आहे वाराणसीतील कोट्याधीश आणि दारू व्यावसायिक राजेंद्र गुप्ताच्या घरातील। 5 नोव्हेंबर रोजी त्याची पत्नी नीतू गुप्ता, मोठा मुलगा नवनेंद्र, धाकटा मुलगा शुभेंद्र आणि मुलगी गौरांशी यांना गोळ्या घालून मारण्यात आलं होतं। पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं आणि तपास सुरू केला। त्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आणि छातीवर प्रत्येकी एक गोळी मारण्यात आली होती। परंतु घरचा प्रमुख असलेला राजेंद्र हा बेपत्ता होता। कुटुंबियांना संपूर्ण पळून गेला असावा असा पोलिसांना संशय होता। पोलिसांनी त्याच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याचं लोकेशन एका गावात आढळलं। मोबाईलच्या लोकेशनचा माग काढत पोलीस एका बांधकाम सुरू असलेल्या घरात पोहोचले। तिथे राजेंद्र गुप्ताचा निवस्त्र अवस्थेत पडलेला मृतदेह पोलिसांना दिसला। कुटुंबांप्रमाणेच त्याच्याही डोक्यात आणि छातीत प्रत्येकी एक गोळी मारलेली होती। राजेंद्रचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोणी दुसराच असल्याचं स्पष्ट झालं। आणि तेव्हा समजलं की राजेंद्र गुप्ताचे वडील लक्ष्मीनारायण गुप्ता बनारसमधील मोठे व्यावसायिक होते। त्यांचा प्रॉपर्टी आणि दारूचा व्यवसाय होता। त्यांना राजेंद्र गुप्ता आणि कृष्ण गुप्ता ही 2 मुलं होती। मोठा मुलगा राजेंद्रची वागणूक लक्ष्मीनारायण यांना पटत नव्हती, त्यामुळे त्यांनी व्यवसायाचा जास्त भाग धाकटा मुलगा कृष्णाला दिला। रागाच्या भरात राजेंद्रने धाकटा भाऊ कृष्णा गुप्ता आणि त्याच्या पत्नीला झोपेत गोळ्या घालून ठार केलं। या गुन्ह्यासाठी राजेंद्र 6 वर्ष तुरुंगात देखील गेला। 2003 मध्ये पॅरोलवर तो बाहेर आला। बाहेर आल्यानंतर त्यांनी पैसे देऊन वडील लक्ष्मीनारायण आणि त्यांच्या पर्सनल सिक्युरिटी गार्डची हत्या करून घेतली। त्यानंतर अनेक वर्ष लोटली। 27 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती 5 नोव्हेंबरला झाली। ही सर्व घटना राजेंद्रची आई शारदा देवी यांच्याकडे चौकशी सुरू केल्यावर समजली। या घटनेमागे आपला नातू आणि राजेंद्रचा पुतण्या विशाल उर्फ विक्की गुप्ता याचा हात असल्याचा संशय देखील शारदा देवी यांनी व्यक्त केला। 1997 मध्ये घडलेली ही घटना यासाठी कारणीभूत असल्याचंही त्यांनी सांगितलं। विक्की आणि त्याचा भाऊ जुगनू दोघेही दिल्लीमध्ये NCR मध्ये काम करतात। या घटनेनंतर जुगनू बनारसला आला, पण विक्कीचा पत्ता लागला नाही। पोलिसांनी विक्कीबाबत माहिती गोळा केली। त्याच्या डोक्यात राजेंद्र गुप्ताचा आणि त्याच्या कुटुंबियाला मारण्याचा प्लॅन होता। ही बाब तपासात समोर आली। पोलिसांनी विक्कीच्या मेहुण्याला नोएडातून ताब्यात घेतलं। त्याने चौकशीत सांगितलं की विक्की हा दिवाळीत त्याच्या काका आणि त्यांच्या कुटुंबियाला संपवणार होता। दरम्यान विक्की काही काळ तमिळनाडूमध्ये होता अशी माहिती पोलिसांना मिळाली। त्याने बीटेकचं शिक्षण घेतलं। पोलिसांचे एक पथक तमिळनाडूला जाऊन पोहोचले आणि विक्कीच्या 4 मित्रांना आणि त्याच्या प्रियसीची चौकशी केली। आतापर्यंत तपासामध्ये विक्कीचा राजेंद्र गुप्ता आणि त्याच्या कुटुंबियांच्या हत्येशी संबंध असल्याचे अनेक पुरावे पोलिसांना मिळाले। दरम्यान पोलीस विक्कीचा शोध घेत आहेत। प्रकरणातील काही योगायोग आश्चर्यचकित करणारे आहेत। राजेंद्रने भाऊ कृष्णा आणि त्याच्या पत्नीची हत्या केली तेव्हा त्यांनी दोघांना 2 गोळ्या घातल्या होत्या। आता राजेंद्र आणि त्याच्या कुटुंबियांना देखील प्रत्येकी 2 गोळ्या घालण्यात आल्या आहेत। कृष्णा आणि त्याच्या पत्नीची हत्या झाली तो दिवस मंगळवार होता। राजेंद्रचा खून देखील मंगळवारीच झाला।